नमस्कार, कृष्णकुंज बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका प्रयोगशील शेतकऱ्याला भेटणार आहोत, ज्या शेतकऱ्यानं दुष्काळ पट्ट्यामध्ये, दुष्काळ भागामध्ये स्ट्रॉबेरीसारखं थंड हवेच्या ठिकाणी येणारं पीक घेतलेलं आहे। आज आपण आलेलो आहोत खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले या गावामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये काही दुष्काळी भाग राहिलेला आहे, त्यामध्ये राजाचे कुर्ले या गावाचा समावेश होतो। इथल्या एका युवकानं आज जिद्दीनं, कष्टानं स्ट्रॉबेरी शेती केली आणि त्याला यश आलं। माझ्या पाठीमागं तुम्ही बघत असाल की स्ट्रॉबेरीची शेती खऱ्या अर्थानं आज फुललेली दिसते। त्याच्या कष्टाचं चीज झालं। अशाच एका युवकाला आपण भेटणार आहोत। राजाच्या कुर्ले येथील सागर माने या युवा शेतकऱ्याला आपण भेटणार आहोत। या शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीचं पीक का घेतलं आणि कोणता प्रयोगशील केला तेव्हा हे पीक अतिशय जोमानं आलं आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी हे पीक मदत करत आहे। त्याला भेटूया। खटाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असणारं राजाचे कुर्ले हे गाव, त्याला जोडूनच असणारा कराड तालुका आणि त्याचबरोबर दुष्काळ पट्ट्यातलं एक महत्त्वाचं गाव आज खऱ्या अर्थानं शेतीमध्ये प्रयोग होत निघालेले आहेत। त्यातीलच प्रयोग इथल्या युवकाने केला। त्याचं नाव म्हणजे सागर माने। आयट्यापर्यंत शिक्षण झालेल्या या युवकानं आपलं संपूर्ण आयुष्य शेतीमध्ये कृष्णकुंज बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत। नमस्कार। नक्की सागर माने, नक्की कसं काय डोक्यात आलं तुम्ही स्ट्रॉबेरी पिकवण्याचं? ते काय झालं सर, हां की मी मित्राच्या इकडे गेलेलो ना। स्ट्रॉबेरी पिकामध्ये आता कसं आहे, महाबळेश्वर भागात जास्त पिकली जाते। बरोबर। आपल्याकडे दुष्काळी पट्ट्यात काय ती पीक सर्वसाधारण सगळीकडे येत नाही। बरोबर। त्याच्यावर थोडासा गेले 2 वर्ष झाला अभ्यास करतोय त्याच्यावर। तरी म्हणावं असं एवढ्या प्रमाणात आपल्याला काही यश प्राप्त झालेलं नाही। म्हणजे आपलं वातावरण त्या प्रमाणात नसल्यामुळे बरोबर तेवढं आपल्याला काही यश प्राप्त झालेलं नाही अजून। चालले प्रयोग चालले अजून। म्हणजे हे प्रयोग केलेला आहे तुम्ही स्ट्रॉबेरीचा, नक्की किती यश आलेलं आहे? काय लोकांचं मत आहे? आता 70-80% तर यश मिळालेलं आहे, यश भेटलेलं आहे आपल्याला। बघा शेतकऱ्यांनो, की प्रयोग जर आपण केले शेतीमध्ये तर निश्चितपणे फायदा आहे। नक्की किती खर्च आला इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता का? किती कष्ट करावे लागले तुम्हाला? कष्ट भरपूर आहे, भरपूर आहे। दिवस रात्र कष्ट करायला लागतात आणि एक रोप सरासरी आपल्याला 10-12 रुपयाला एक रोप बसलेला आहे। तर आपल्या प्लॉट मध्ये आता 25,000 रुपये आहेत प्लॉट मध्ये। किती महिन्याचं हे रोप आहे? ते टेम्परेचरवर सगळा, टेम्परेचर जास्त झालं की रोप फळं देते, ती फळाची साईज होत नाही। म्हणजे याला हवामान थंड लागते? थंड लागते हवामान। आता आपल्या सध्या हिवाळ्यात हे पीक येण्यासारखं आहे। हो। नक्की शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करतातच शेतकरी, पण आपला हा प्रयोग दुष्काळ भागामध्ये खऱ्या अर्थानं पाणी नाही तिथं हा पीक आलेला आहे। आणि ह्याला पाण्याचं प्रमाण किती आहे? पाणी कसं लागते? म्हणजे पाणी आपण 3 दिवसाला एक स्प्रे आणि खालून ड्रिप मध्ये औषध 3 दिवसाला सोडतो, त्यामुळे 3 दिवसाला आपलं पाणी जाते। म्हणजे ड्रिप लावलेला आहे तुम्ही? पाण्याची आता काय सोय आहे इथं शेतामध्ये? पाणीच काय विहिरीची, आपली विहिरीची आहे। आता सध्या पाणी आहे विहिरीला? हे किती महिन्यात साधारणतः पीक आहे? साधारणतः बघा एप्रिल पर्यंत चालते। म्हणजे किती महिन्यामध्ये? 7 महिने चालते। 7 महिन्यात ते येतंय पूर्ण पीक? म्हणजे 50 ते 55 दिवसात हार्वेस्टिंगला येते रोप लावल्यानंतर। तर तुम्ही काय सांगाल युवकांना की शेतीमध्ये प्रयोग कसे केले पाहिजे? शेतीमध्ये प्रयोग नवीन प्रयोग आहेत ते केले पाहिजे। म्हणजे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल। बदलेल। आता प्रत्येकाला काय सरकारी नोकऱ्या नाहीत, त्यामुळं आपण शेतीकडे जर गांभीर्यपूर्ण लक्ष दिलं, काळजीपूर्वक बघितलं तर निश्चितपणे सागरसारखे शेतकरी तयार होतील। सागर माने या शेतकऱ्यानं अतिशय धाडसानं, हे धाडस आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर, धाडसानं हे पीक घेतलं। आता सध्या खरेदीसाठी काय केलेलं आहे तुम्ही? स्टॉल टाकलेला आहे? हो, स्टॉल टाकला खरेदीचा। म्हणजे कसा प्रतिसाद आहे त्याला? काय चांगला प्रतिसाद आहे। आता किती दर आहे? आता 300 रुपये किलोनं जाते। नक्की शेतकऱ्यांना असा फायदा आहे की आर्थिक उत्पन्न जर वाढवायचं असेल तर स्ट्रॉबेरी सारखं पीक आपल्या भागामध्ये येते का हे बघणं तितकंच गरजेचं आहे। खटाव तालुक्यातला शेतकरी हा कष्टाळू, त्याचबरोबर तो नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतीमध्ये करतो। तोच प्रयोग सागरने या ठिकाणी केला। आज तुम्ही बघत असाल की त्याचं स्ट्रॉबेरी हे पीक फार सुंदर पद्धतीनं आलेलं आहे, त्याला फळी आलेलं आहे आणि आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हे महत्त्वाचं साधन ठरलेलं आहे। शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतीमध्ये नाविन्य प्रयोग केले किंवा त्याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष दिलं तर शेतीसुद्धा आपलं आर्थिक उत्पन्न वाढवून देऊ शकतं, याचं एक उत्तम उदाहरण आहे।
सागर हा युवक आपल्या नोकरीकडे न धावता त्यानं शेतीकडे वळला, कारण शेतीच हा आपला घरचा एक महत्त्वाचा आधार आहे हे त्याला कळलं. आणि ITI सारख्या चांगला कोर्स करूनही कुठल्या ना कुठल्या कंपनीत आपल्याला काम मिळू शकतं, तरीसुद्धा तो आपल्या शेतीकडे वळला आणि शेतीमध्ये हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला. यातून कदाचित त्याला अनेक वेळा आर्थिक फटकाही झाला असेल, परंतु त्यानं आपली जिद्द कष्ट सोडलेलं नाही. योग्य प्रमाणात खतांचा वापर नियोजन जर केलं तर निश्चितपणे शेतीमध्ये उत्पन्न वाढू शकतं असं सागरचं मत आहे. युवकांसाठी तो सांगतो की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण सगळ्यांनी बदलला पाहिजे, कारण पाणी नाही किंवा दुष्काळ आहे हे म्हणून बसून चालणार नाही. आपले कष्ट आपल्यालाच करावे लागणार आहेत, आपलं कुटुंब आपल्यालाच पुढं घेऊन जावं लागणार आहे आणि आपलं आर्थिक उत्पन्नही आपल्यालाच वाढवावं लागणार आहे. म्हणून फक्त गप न राहता दुष्काळ म्हणून न पाहता आपणही आपल्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले पाहिजेत असं त्याचं मत आहे. खऱ्या अर्थाने युवकांनी अशा युवकांकडून धडे घेणे, त्यांची प्रेरणा घेणं नक्कीच आवश्यक आहे. तरच आपली शेती टिकून राहील आणि काळाच्या पुढं जाईल.